मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वीच राडा झालाय। शिवसेना उमेदवार सोसायटीत घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय। मीरा रोड भाईंदरमधील प्रभाग क्रमांक 12 मधील शिवसेनेच्या उमेदवारांसह सुमारे 200 जणांनी अपना घर फेज 2 कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये विना परवानगी प्रवेश करून रहिवाशांची शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रयत्न आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये सोसायटी फेडरेशनच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली। मात्र यानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेला लक्ष केलं। शिवसेनेनं नेहमीच हाणामारी, शिवीगाळ, तोडफोड करण्याचं राजकारण केलं। अशा प्रकारची दादागिरी या शहरात आम्ही सहन करणार नाही। अजून हे लोक निवडून आले नाहीत तोपर्यंत यांची दादागिरी सुरू झाली आहे। निवडून आल्यानंतर हेच लूटमार, दादागिरी, हप्ते वसुली करतील आणि प्रताप सरनाईक देखील हेच सांगतात। त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा नरेंद्र मेहतांनी दिला। सर्व कार्यकर्त्यांना सांगतो, आपण शांततेने काम करायला पाहिजे, पण शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही। मी या शहराचा नागरिकांना आवाहन करतो, अजूनही निवडून आले नाही, हे आल्यानंतर हेच होईल रोजचं। इकडे मारपीट, इकडे लूटमार, इकडे हप्ते वसुली, हे सगळे होतील। आणि हे आज तुम्हाला उदाहरण दिसले कशा प्रकारचे हे दादागिरी करतात। तर अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या, नाहीतर ह्यांचे आजपर्यंत तेच राहिले ते दरवेळेस ते स्वतःच सांगतात, मग आम्ही शिवसेना स्टाईलनी करू। शिवसेना स्टाईल म्हणजे काय? दादागिरी, दमदाटी, मारपीट, तोडफोड। हे सरनाईक साहेब पण नेहमी सांगत असतात की आमची सेना स्टाईलने आम्ही दाखवू। सेना स्टाईल काय आहे? तेच आहे। 7-11 कंपनी तुमचीच आहे ना, आणि आपलं घर हे तुमचंच आहे। आपलं घर ना ते बापलं घर झालंय। ते महापालिकेचा भूखंड हडप करायचा आणि लोकांना प्रचाराला यायला सुद्धा प्रतिबंध घालायचा, हे असं होणार नाही। आणि दादागिरी, गुंडगिरीची भाषा काय करतो? तुमचे आमदार म्हणून तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ते बघा। शिवसेनेच्या आमच्या कुठल्याही शिवसैनिकांवर सुद्धा एक दखलपात्र किंवा कुठलाही गुन्हा नाही, पण तुमच्यावर मात्र 20-20, 25-25 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे दादागिरीची भाषा ही तुम्ही आमच्या समोर तरी करता कामा नये।